नमस्कार शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का, कांद्याचे भाव वाढणार तर किती वाढणार, कशामुळे वाढणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटून बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे घंटा वाजवू नका, जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते. कांद्याच्या भावात वाढ होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. तरी शेवटपर्यंत नक्कीच बघावी. कळकळीची विनंती महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आहे. शेतकऱ्यांना या ठिकाणी एकंदरीतच कांद्याच्या भावात कधी वाढ होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, संपूर्ण सविस्तर बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर सुरुवात करतो आहे. जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघतच आहात, अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. दिवाळीपासून कांदा बाजारात राहणार तेजी, त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे. काय कारणाने तेजी राहणार आहे, कशामुळे राहणार आहे, कशामुळे काय कारण आहे, सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट जाणून घेत आहोत. जसं की तुम्ही स्क्रीनवर बघतच आहात, दिवाळीपासून कांदा बाजारात राहणार तेजीत. सध्या किमान 5 रुपये ते 50 रुपयापर्यंत दर 255 ट्रक आवक सध्याचे बाजारभावाची आणि आवक सध्याची परिस्थिती आहे. आणि त्यातल्या त्यात यावर्षी खरीप हंगामातील कांदा काढणी योग्य होत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तशी तयारी सुरू केली आहे. दिवाळीपासून नवीन कांदा बाजारात येण्यास सुरुवात होईल. नवीन कांदा बाजारात आल्यामुळे दरावर कोणताही परिणाम होणार नाही अशी शक्यता व्यापाऱ्यातून व्यक्त केली जात आहे. सोलापूर व सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सध्या कांद्याची आवक वाढली आहे. कांद्याचे ठोक मार्केटमध्ये सरासरी दर 25 रुपये आहे. मात्र हाच दर कांदा ग्राहकांपर्यंत 50 रुपये होतो. ठोक मार्केट ते ग्राहक यांच्यामधील विक्रेत्यांची साखळी असते. प्रत्येक टप्प्यात दरवाढ होते. अंतिमत या ठिकाणी कांदा ग्राहकांच्या हाती येईपर्यंत चांगलीच दरवाढ होते. शनिवारी बाजार समितीत सोलापूर जिल्ह्यासह शेजारील लातूर, धाराशिव, सातारा, पुणे व जिल्ह्यासोबतच आंध्र प्रदेश, तेलंगणा व कर्नाटक राज्यातील कांद्याचे 255 ट्रक या ठिकाणी बघितलं कांद्याची आवक झाली. 45,496 पोते लाल तर 5,610 पोते पांढऱ्या कांद्याची आवक झाली. दर प्रति किलो साठी 5 रुपये ते 49 रुपयापर्यंत आहे. सरासरी दर हे 38 रुपये किलोपर्यंत आहे. शनिवारी एकाच दिवशी कांद्यातून 8,62,82,000 रुपयांची या ठिकाणी आर्थिक उलाढाल झाल्याचं बाजार समितीकडून सांगण्यात आले आहे. धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारच्या कांदा भावासंदर्भातील महत्त्वाच्या अपडेट, महत्त्वाच्या घडामोड आपण वारंवार घेऊन येतच असतो. तशीच ही महत्त्वाची अपडेट घडामोड आहे. ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेट, महत्त्वाच्या बातम्या आपण वारंवार घेऊन येत असतोच. तशीच ही महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची घडामोड आहे जी शेतकरी बांधवापर्यंत वारंवार आपण घेऊन येणारच आहोत. अशा प्रकारच्या कांदा भावासंदर्भातील महत्त्वाच्या पोस्ट, महत्त्वाच्या बातम्या आपण घेऊन येणार आहोत. कांद्याच्या भावात वाढ होण्याचे कारण आपण बघितले. कशामुळे कांद्याच्या भावात वाढ होणार, काय आहे कारण, सविस्तर आपण जाणून घेत आहोतच. आणि या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांनो, यावर्षी खरीप हंगामातील कांदा काढणी योग्य होत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तशी तयारी सध्या सुरू केलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये नेमकं या ठिकाणी कांद्याच्या भावात या ठिकाणी वाढ होण्याला कोणीही अडवू शकत नाहीत. कारण 2 पैसे शेतकऱ्यांना मिळण्याची कायम अपेक्षा असते आणि हे सरकारमध्ये हस्तक्षेप वारंवार करत आहे. शेतकरी विरोधी निर्णय तर घेतच आहे आणि या ठिकाणी वारंवार शेतकरी विरोधी निर्णय घेतल्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी करायचं तरी काय, हा संतप्त प्रश्न सध्या उद्भवताना दिसत आहे. 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावा अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा कायम राहिलेली असताना देखील हे शेतकरी बांधव वारंवार आपले कांदा भाव योग्यरित्या मिळावं यासाठी वारंवार झटत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी या ठिकाणी कांद्याच्या जी काही चांगल्या प्रकारचे भाव, रेट मिळाले पाहिजे अशी शेतकऱ्यांना कायम अपेक्षा असतेच. आणि 2 पैसे मिळावं अशी शेतकऱ्यांना वाटतंय. त्यामुळे जी काही परिस्थिती आहे, जी काही सध्याची स्थिती आहे कांदा भावासंदर्भातील, ते तुमच्यापर्यंत आपण पोहोचत आहोत. जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत ही बातमी, हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट कळेल. कांदा भावासंदर्भातील महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाची घडामोडी आपण घेऊन येत असतोच. तशीच ही महत्त्वाची घडामोड आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचवली
जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. महत्त्वाच्या अपडेट, महत्त्वाच्या घडामोडीसाठी आपलं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि कांद्याच्या भावात नक्की सुधारणा होऊ शकते जर आपल्या कांद्याचे विक्रीचे नियोजन आपण टप्प्याटप्प्याने आणि योग्यरित्या केले तर नक्कीच कांद्याच्या भावात सुधारणा होऊ शकते. परंतु आपलं होतं कसं, कांद्याचे भाव कमी झाले म्हणून सगळे शेतकरी कांदा मार्केट यार्डामध्ये गर्दी करताय आणि त्यामुळे या ठिकाणी कुठेतरी बघितलं एकाच वेळी कांद्याची या ठिकाणी आवक वाढल्याने भावात ही पडझड होणे साहजिकच आहे आणि ते मुळातच या ठिकाणी कांद्याच्या भावात घसरण होतच असते. अशा परिस्थितीमध्ये नेमकं शेतकरी बांधवांनी करायचं तरी काय, तर टप्प्याटप्प्याने विक्रीचे नियोजन तुम्ही आखायचं आहे. टप्प्याटप्प्याने कांदा विक्रीचे नियोजन करावं लागणार आहे. त्यामुळे या ठिकाणी नक्कीच कांद्याच्या भावात सुधारणा वाढ होऊ शकते. हे खरं तर आपण कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे, नाहीतर आपल्याला कवडीमोल भाव हे भेटतच राहतात आणि भेटतच चाललेले आहे. अशा परिस्थितीमध्ये नेमकं शेतकरी बांधवांनी करायचं तरी काय, हा संतप्त प्रश्न सध्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि एकंदरीतच शेतकरी विरोधी निर्णय सरकार वारंवार घेऊ नये यासाठी विविध संघटना आक्रमक आहे आणि शेतकरी विरोधी निर्णय घेण्यापासून वारंवार विरोधी निर्णय घेऊ नका असं वारंवार बजावत असताना देखील हे सरकार आहे शेवटी निवडून येण्यासाठी काही ते करतंय. खऱ्या अर्थानं तुमचे प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे पैसे शेतकऱ्यांना लागत नाही, परंतु शेतकऱ्यांच्या मालाचे भाव योग्य द्या, चांगले द्या, शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्या. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी शेतकरी बांधव आक्रमक आहे, तरी देखील हे सरकार शेतकऱ्यांच्या मालाला भाव देत नाही. आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आम्ही पैसे देतो असं सांगताय. खऱ्या अर्थाने हे चुकीचं आहे. कितपत योग्य आहे तुम्हालाच माहिती आहे. नक्कीच तुम्ही जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा. व्हॉट्सअप, फेसबुक, सोशल मीडियाच्या माध्यमातून या अपडेट पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही ताजे आणि महत्त्वाचे अपडेट कळेल. कांदा भावासंदर्भातील महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाच्या बातम्या आपण घेऊन येत असतोच. तशीच ही महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली आहे. जास्तीत जास्त महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत नक्की शेअर करावी ही विनंती आहे. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्यावा. ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट आपण घेऊन येतच राहणार आहोत. अशा प्रकारच्या या महत्त्वाच्या अपडेट, महत्त्वाच्या घडामोडी तुमच्यापर्यंत आपण पोहोचत राहणार. त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्यावी. आणि त्याच मित्रांनो, कांद्याला कवडमोल जो भाव भेटला आहे तो पुन्हा वाढण्यास या ठिकाणी काय आज बदल होतो या बघण्याजोगा असणार आहे. आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये जे काही मार्केट यार्डातील भावासंदर्भातील अपडेट येतील ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहणारच आहोत. जी काही महत्त्वाची अपडेट आहे, महत्त्वाच्या घडामोडी आहे ते तुमच्यापर्यंत वारंवार घेऊन येणारच आहोत. त्या संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी अपडेट वारंवार घेऊन येण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करावी विनंती आहे. आणि जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत नक्कीच व्हिडिओ शेअर करावा. आणि कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी नक्कीच तुम्ही अशा प्रकारच्या कांदा संदर्भातील महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाच्या घडामोडी आपण घेऊन येत राहणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट वारंवार घेऊन येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट आपण वारंवार घेऊन येणारच आहोत. तशीच काही जी महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत. चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. जे काही महत्त्वाचे अपडेट आहे कांदा भावासंदर्भातील ती तुमच्यापर्यंत वारंवार पोहोचणार आहोत. कांद्याच्या भावात किती वाढ होते, किती या ठिकाणी सुधारणा होते ते आपण बघणारच आहोत. परंतु आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाच्या घडामोडी आपण घेणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर जी काही महत्त्वाची अपडेट आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचली. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केला असणार आहे. चॅनलला सबस्क्राईब तुम्ही केलं असणार आहे. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट आपण वारंवार घेऊन येणारच आहोत. तशीच जी काही महत्त्वाची अपडेट आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचली. सबस्क्राईब, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत विद्यार्थ्याबद्दल भेटूया एका माहितीपूर्ण
कांदा बाजारावरचे अपडेट्स. तोपर्यंत इथेच थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून जय महाराष्ट्र. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओ. धन्यवाद.